नमस्कार. तुम्हाला दिवाळीची खरी संकल्पना माहिती आहे का? दिवाळी म्हणजे घरात धनधान्य आणि हृदयात आनंद. आता रात्र मोठी असते, त्यामुळे लवकरच झोप पूर्ण होते. पण पहाटेची थंडी पांघरून धरून येते. कितीही झोपलं तरी झोप काय पूर्ण होत नाही. पण जर आपण सकाळी लवकर उठून अंघोळ केली तर दिवसभराची कामं करण्यासाठी एक वेगळीच एनर्जी मिळते. याच काळामध्ये खरीपाची पिकं झालेली असतात, घरं धनधान्यांनी भरलेली असतात, गळीताची पिकंही आलेली असतात, त्यापासून तेल काढलेलं असतं. आपण निसर्गाचं काहीतरी देणं लागतो. म्हणूनच आपल्या घरात आलेली ही धान्य एकत्र करून, त्यापासून भाजणी करून, त्यापासून चकली, शंकरपाळी, करंजी, लाडू, अनारसे असे मोसमी पदार्थांची मेजवानी करून त्याचा एकत्रितपणे आस्वाद घ्यायचा. हीच आहे दिवाळीची खरी संकल्पना. पण हल्ली बाजारात 12ही महिने फराळाचे हे पदार्थ सहजच उपलब्ध होतात. पण शरीराच्या दृष्टिकोनाने जर आपण विचार केला तर हे पदार्थ पचवण्यासाठी लागणारी पचनशक्ती याच काळामध्ये आपल्या शरीरात असते. पावसाळ्यामुळे आपली मंदावलेली भूक वाढलेली असते, आपली पचनशक्ती सुद्धा सुधारलेली असते. 12ही महिने फराळाचे हे पदार्थ विकत घेणं आपल्या खिशाला परवडेलही. पण आपल्या आरोग्याचा जर आपण विचार केला तर हे पदार्थ खाऊन आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल, शुगर आणि फॅट्स यांची अतिरिक्त वाढ होते आणि आपल्या आरोग्याचंच दिवाळं निघतं. पण जर आपण निसर्गाचा नियम पाळून दिवाळी साजरी केली तर आपण आपल्या आरोग्याची काळजी नक्कीच घेऊ शकतो. अशीच अजून माहिती मिळवण्यासाठी मला फॉलो करत राहा. स्टे ट्यून फॉर मोर.